मित्रांनो, जर तुम्ही आधीपासूनच एस-आय-पी करत असाल किंवा नवीन एस-आय-पी सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज आपण असा एक कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत जो अनेक गुंतवणूकदारांना माहीतच नसतो. तो म्हणजे एस-आय-पीचा क्रॉसओव्हर पॉईंट. हा कॉन्सेप्ट समजला तर तुम्ही लहान एस-आय-पी मधून मोठी संपत्ती तयार करू शकता. नाहीतर काय होते, लोक घाईत एस-आय-पी बंद करतात, चुकीच्या वेळी पैसे काढतात आणि त्यामुळे मोठं नुकसानही होऊ शकतं. चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा तुम्ही दर महिन्याला 20,000 रुपयाची एस-आय-पी 20 वर्षांसाठी करता आणि सरासरी रिटर्न 12% मिळतो. अशा परिस्थितीत तुमची एकूण गुंतवणूक होते सुमारे 48 लाख आणि अंदाजे अंतिम रक्कम होते जवळपास 1,84,00,000 म्हणजे तुमच्या गुंतवणुकीपेक्षा परतावा खूप जास्त मोठा असतो. आता इथे एक साफ ग्राफची कल्पना करा. एका बाजूला तुमची इन्व्हेस्टमेंट आणि दुसऱ्या बाजूला तुमचा रिटर्न. सुरुवातीच्या काही वर्षात तुमची गुंतवणूक जास्त असते आणि परतावा कमी असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही 7 वर्षांसाठी एस-आय-पी केली तर तुमची गुंतवणूक जास्त आणि परतावा तुलनेने कमी दिसेल. जसा जसा वेळ पुढे जात जाईल तसं तसं चित्र बदलायला लागतं आणि इथेच येतो क्रॉसओव्हर पॉईंट. साधारण 10 ते 12 वर्षांच्या नंतर असा एक टप्पा येतो जिथे तुमचा परतावा आणि तुमची गुंतवणूक जवळपास समान होतात. म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुमचे पैसे 50% आणि तुमचा नफा 50% असतो. हाच क्षण म्हणजे क्रॉसओव्हर पॉईंट. हा पॉईंट इतका महत्त्वाचा का आहे? कारण यानंतर खरी कंपाऊंडिंगची जादू सुरू होते.